राज्याचे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या घरीही दिवाळी भाऊबीजेचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय। आपण बघू शकता की डॉक्टर भागवत कराड यांच्या दोन बहिणी त्यांना औक्षण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि डॉक्टर भागवत कराड यांच्या पत्नी सुद्धा इथं सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। ही दिवाळी निव्वळ एका राजकीय व्यक्तीच्या घरची, माजी केंद्रीय मंत्र्यांच्या किंवा राज्यसभा खासदाराच्या घरची दिवाळी नाही, तर इथं ही रांगेत बसलेला आहे। पण सगळे लोक जर बघितले तर हे सगळे लोक उच्च शिक्षित डॉक्टर आहेत, सगळेचे सगळे डॉक्टर आहेत। त्याच्यामुळे ही एक विशेषता आहे की 4 डॉक्टर इथे एका रांगेत बसलेत आणि त्यांची दिवाळी आपण या ठिकाणी कव्हर करताना पाहायला मिळतोय। आपण सुरुवात करणार आहोत डॉक्टर भागवत कराड यांच्यापासून। साहेब, बहिणी डॉक्टर, तुम्ही डॉक्टर, पत्नी डॉक्टर, असं सगळं हे डॉक्टर कुटुंब आहे आणि त्यांची दिवाळी साजरी होते। खरं तर आमचं कुटुंब म्हणजे कराड परिवार हे शेतकरी घराण्यातलं, ग्रामीण क्षेत्रातलं आणि त्याचबरोबर अत्यंत मध्यम म्हणजे लोअर मिडल क्लासचं म्हणायला काही हरकत नाही। अशा परिस्थितीमध्ये शिक्षण झाल्यानंतर आम्ही डॉक्टर झालो आणि डॉक्टर झाल्यानंतर एक चांगल्या लेवलला गेल्यानंतर मी स्वतः एक नगरसेवक म्हणून राजकारणात आलो आणि राजकारणात असताना जनतेचा आशीर्वाद आणि मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद, विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, नंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि प्रधानमंत्री मोदी साहेब, असं हे चढती स्टेप आम्हाला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आणि नगरसेवक ते केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदारपर्यंत असा हा प्रवास आहे। पण हे सर्व करत असताना आपले नाते जोपासण्याचं काम, त्याचबरोबर आपली जबाबदारी ओळखून काम करण्याची पद्धत आणि त्याहीपेक्षा सर्वांना घेऊन जाणं, सर्वांच्या मदतीला जाणं, अडीअडचणीत मदत करणं, नातेवाईक असतील किंवा समाज असतील, हे माझा हातोटा असल्यामुळं आज एक आमची फॅमिली एक आदर्श फॅमिली आहे। एकमेकाला अडचणीत मदत करतो, प्रत्येक आठवड्यामध्ये शनिवार रविवारी भेटण्याचा प्रयत्न करतो आणि विशेषतः दोन्हीही बहिणी ज्यावेळेस इथं शहरात असतील त्यावेळेस मला रोज सकाळी 6 ते 7च्या दरम्यान मी ज्यावेळेस तयार होण्याच्या अगोदर सकाळी चहा घेतो त्यावेळेस येतात, दर्शन घेतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज भाऊबीज झालेली आहे। दोन्हींनी येऊन मला औक्षण केलेलं आहे आणि आज आनंदाचा क्षण आहे। म्हणजे तुम्ही असलात की डेफिनेटली दोन्ही बहिणी घरी येणार? नक्कीच नक्कीच। आणि किती तुमच्या पाठीमागं उठा ठेव? माझ्या पाठी काही उठा ठेव नाही, बिलकुल नाही, अजिबात नाही, नाही नाही नाही। डॉक्टर भागवत कराड यांच्या मोठ्या भगिनी दीपा गित्ते आपल्यासोबत आहेत, त्या स्वतःसुद्धा डॉक्टर आहेत, त्यांचं लातूरला क्लिनिक होतं। काय सांगाल तुम्ही डॉक्टर झालात, भाऊ तुमच्या पाठीशी होतेच आणि आजची दिवाळी कसा एकंदरीत संपूर्ण आयुष्यभराचा प्रवास आठवतोय? मी डॉक्टर झाले ते फक्त माझ्या भावांच्यामुळंच। त्यांनी पुढं शिकले घरातून। आम्ही आत्ताच दादांनी सांगितलं की आम्ही छोट्या आणि मिडल क्लासच्या कुटुंबातले, आईवडील शेतकरी असलेल्या कुटुंबातले आहेत, पण योगायोगाने दादा MBBSला लागले, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण झाल्यानंतर एक नैतिक जबाबदारी म्हणून बहीण भाऊ सगळ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे नुसतं शिकवूनही मोकळं सोडलेलं नाही, तर त्यांनी मला म्हणजे खेड्यातून बाहेर जायचं सुद्धा माहिती नव्हतं, म्हणजे तालुका लेवलला सुद्धा जायचं माहीत नव्हतं, तर संभाजीनगरसारख्या ठिकाणी शिक्षणासाठी आणलं। या ठिकाणी आणून मला डॉक्टर पण केलं आणि डॉक्टर करून नुसतं सोडलं नाही, तर नैतिक जबाबदारी म्हणून बहिणीचं लग्न करायचं म्हणून लग्न पण करून दिलं आणि लग्न झाल्यावरही जबाबदारी सोडली नाही। तर आत्ताही अडचणी असो, कुठलेही संकट असो, काही असो, त्यामध्ये नेहमीच अगदी खंबीरपणाने मोठ्या वडिलांच्यासारखं पाठीमागं उभेच असतात आणि त्यांच्यामुळंच आज आम्ही दोन्ही बहिणी ज्या स्टँड आहेत किंवा डॉक्टर आहेत ते फक्त डॉक्टर साहेबांच्यामुळंच आहेत। तुमच्यासाठी एक विशेष प्रश्न असा आहे की तुम्ही त्या काळातले डॉक्टर आहात, 80-90च्या दशकातल्या, 4थीपर्यंत सुद्धा मुली शिकत नव्हत्या किंवा तुमच्या वर्गातल्या जर तुमच्या मुली बघितल्या तुमच्या बॅचच्या, त्या 4थी 5वी 10वीच्या सुद्धा पुढे गेलेल्या नसेल, त्या काळात तुम्ही शिकलात, घराच्या गावाच्या बाहेर गेलात, ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे। हे फक्त केवळ भावांच्यामुळेच ना, म्हणजे मी आत्ताच सांगितलं आपल्याला की तालुका लेवलसुद्धा माहीत नव्हतं, पण संभाजीनगरसारख्या ठिकाणी येणं आणि विशेष म्हणजे हॉस्टेलला ठेवणं हे सगळं केवळ भावांच्यामुळंच ठरलेलं आहे आणि दादांनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे। एवढंच नाही तर मी डॉक्टर तर केलंच, पण प्रॅक्टिस म्हणजे करत असतानासुद्धा प्रॅक्टिसही करत होते आणि मी गेले 96 पासून पॉलिटिक्समध्ये आहे आणि लातूरमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून पण काम केलेलं आहे आणि 4 टर्म झाल्यात मी त्या ठिकाणी नगरसेवक पण आहे, वेगवेगळ्या कमिटीवर पण काम केलेलं आहे। पण त्याच्यामध्ये पण भावांची शिकवण की माझ्या मिस्टरांची पण आणि भावांची पण शिकवण
की काम करत असताना कुठलंही गालबोट लागलं नाही पाहिजे आणि काम करत असताना कायदा हातात घेऊन कोणतंच काम करायचं नाही, करायची तर चांगली समाजसेवा करायची. आणि हाच मार्ग भावांनी दाखवलेला पुढं घेऊन आम्ही काम करतो, सगळेच बहीण भाऊ. आत्तापर्यंतही आम्ही कुठंच गालबोट लावू दिलेलं नाही. आपल्या सर्वांचे आशीर्वाद. हा संस्कारांचा भाग आहे, संस्कार धरून राजकारण केलेलं आहे. डॉक्टर भागवत कराड यांच्या सगळ्यात लहान बहीण उज्ज्वला दहीपळे आपल्यासोबत आहेत आणि त्या पण डॉक्टर आहेत आणि त्यांचे मिस्टर पण डॉक्टर आहेत. काय सांगाल तुम्ही? लेक पण डॉक्टर झाली आहे. म्हणजे एका घरामध्ये किमान 5-25 डॉक्टर असावेत असं हे मोठं. मुलगी डॉक्टर, सून डॉक्टर आहे. बापरे. तर असे हे सगळे डॉक्टरांचंच कुटुंब आहे. तर काय सांगाल तुम्ही? आज भाऊबीज, भावाला ओवाळले, काय आठवण आहेत सगळ्या? आजचा सण भाऊबीज हा एक खरंच प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा क्षण आहे. आणि जेव्हा आज आम्ही सकाळी लवकर येऊन आमच्या भावाला आंघोळ घातली उठणं लावून आणि त्यानंतर आता औक्षण केलं, आम्ही एकच देवाला मागणी करतो की त्यांचं आयुष्य हे सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे आणि विशेष म्हणजे आरोग्यमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ते डॉक्टर साहेब म्हणले की ती असले की तुम्ही रोजच घरी असता म्हणे. हो, मी वर्कआउट भाऊजय वैतागून जाईल. नाही, मी वर्कआउट केल्यानंतर घरी न जाता मी पहिलं भावाकडे येते, त्यांचं आम्ही दर्शन घेतो. मग आमचा पूर्ण दिवसभराचा असेल किंवा जे काही आढावा असेल किंवा काही सांगतात ते जे काही असेल ते आम्ही ऐकतो त्यांचं आणि त्याच्यानंतरच आमचा दिवस चालू होतो. तुम्ही सुद्धा राजकारणात आहात, छत्रपती संभाजीनगर शहराच्या महिला शहराध्यक्ष आहात. या वाटचालीत सुद्धा डॉक्टर भागवत कराड साहेबांचाच वाटा आहे? डॉक्टर साहेबांचं नेहमीच मार्गदर्शन असं राहिलेलं आहे की पद कुठलंही मिळू द्या, पद मिळाल्यानंतर त्या पदाला आपण जस्टिस दिलं पाहिजे किंवा त्याला न्याय दिला पाहिजे. आणि जे काही मी काम करेल ते मी सर्वसमावेशक, सर्वांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. मग ते आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील किंवा नवीन येणारे पार्टीमध्ये जे कोणी पदाधिकारी असतील, ह्या सर्वांना सोबत घेऊन काम करणे. आणि पार्टी ही एक शिस्तीची पार्टी आहे, डिसिप्लिनची पार्टी आहे, एक तत्वाची पार्टी आहे आणि हे सगळे तत्त्व पाळून, ही सगळी डिसिप्लिन पाळून मगच हे काम करायचं आहे, असं त्यांचं मार्गदर्शन आहे. आपण डॉक्टर भागवत कराड साहेबांकडे जाणार आहोत. कराड साहेब, तुम्ही नेहमीच राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे साहेब यांचं नाव घेता की त्यांच्यामुळे तुम्ही राजकारणात आलात, पण हे सगळे तुम्ही डॉक्टर झालात. यामध्ये बऱ्याच असं सांगितलं जातं की डॉक्टर अंजली कराड यांचे जे वडील होते, तर तुमचे यामध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? खरं तर मी सुरुवातीलाच सांगितलं, तुम्ही फार फार जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. मी विद्यार्थी असताना वडील इथं माझं शिक्षण पूर्ण करतील का नाही अशी परिस्थिती होती. त्यावेळेस एक समाजाचे डॉक्टर म्हणून डॉक्टर खेडकर साहेबाकडे गेलो मी आणि त्यांनी मला गोरगरिबांसाठी शहरामध्ये जे हॉस्टेल असतं, इथलं पदमपुऱ्यातलं जो हॉस्टेल आहे त्या संत तुकाराम हॉस्टेलला मला त्यांनी नंबर लावला आणि तिथं मी राहत होतो. म्हणजे संत तुकाराम हॉस्टेलला राहून मी माझं MBBS पूर्ण केलं. आणि यामध्ये संपूर्ण मदत जर झाली असेल तर डॉक्टर YS खेडकर साहेबांची झाली. म्हणून आज त्यांचीसुद्धा आठवण आपण केली, त्याबद्दल धन्यवाद. आणि जसं माझे आईवडील तसे त्यांचे आईवडील म्हणजे आमच्या मिसेसचे आईवडील, ते सुद्धा आमच्या जीवनामध्ये जीवन घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. भावनिक झालात तुम्ही. बरोबर आहे. बोल. काय आठवण आहे तुमच्या त्याबद्दल? म्हणजे वडिलांचं आदर्श काम होतं, विद्यार्थी माणसं घडवण्याचं काम केलं त्यांनी, त्यामुळे निश्चित प्रेमळ आणि माणसं जोडणारे होते. त्यांना माणसं लक्षात राहायची, त्यांना गरिबीची जाण होती, माणसं कशी जमवावीत हे बाबांकडनं शिकावं आणि डिसिप्लिन कसं मेंटेन करावं हे आमच्या आईकडनं शिकावं. ती जोडीच फार अगदी स्ट्रॉंग होती माहिती आहे. बाबांनी जेवढे समाजातली पोरं होती तेवढ्या सगळ्यांना पुढे आणले. जेवढे नातेवाईक होते त्यांना सगळ्यांना शहर दाखवलं, त्यांच्यासाठी इन्स्टिट्यूशन्स उघडल्या, त्यांना तिथं नोकरी पोटा पाण्याला लावलं. मोस्ट ऑफ हिज स्टुडंट्स फ्री ऑफ चार्ज त्यांनी घेतले की नाही, गोरगरिबातला आलेला आहे, हा मुलगा शिकून पुढं गेला पाहिजे. कारण हा भगवान बाबांचा त्यांना एक मार्गदर्शन त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर पोरं समाजातली शिकली पाहिजे, मग तो कुठलाही समाज असो. गोरगरीब पोरगा आला न फी घेता बाबांनी अनेक वर्ष त्यांना शिकवलं होतं. बाबांचं म्हणणं एकच होतं की
जमिनीवर राहून कष्ट समजून सगळ्यांना एकत्र वर आणणे हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आईचं आमचं असं होतं की शिस्त लावून त्याच धाग्यात पुढं चालणं हे महत्त्वाचं आहे. प्रेम आणि शिस्त दोघं एकत्र चालणं जरुरीचं आहे असं. आता दुसरं थोडासा अवघड प्रश्न विचारतो म्हणजे तुमच्या बाबतीतला, म्हणजे भागवत कराड साहेबांना खेडकर साहेबांनी नुसतंच हॉस्टेलला लावणे किंवा शिक्षण घेणे ती जबाबदारीने एवढंच केलं, म्हणजे त्यांना घडवण्याचंच काम केलं नाही तर त्यांना घडवलं आणि त्यांची मुलगी पण त्यांना देऊन टाकली. तो जमानाच तसा होता. ते त्यांचे विचार होते, त्याचं मी काही सांगू शकत नाही. पण त्यांनी असा विचार नाही केला ना की हा मुलगा आहे गरीब कुटुंबातला आहे, आणि त्यावेळेला खेडकर म्हणजे खूप मोठे व्यक्ती होते समाजातले आणि छत्रपती संभाजीनगर शहरातले, हे आर्थिकदृष्ट्या सक्षम होते आणि नामांकितही होते. तर त्यांना असा विचार नाही आला की आपण एका गरीब मुलाला आपली मुलगी देतोय. नाही नाही नाही, बाबा खूप गरीब घरातले होते, खूप म्हणजे खूप. बाबांनी रस्त्यावर कामं केलेली होती. माझी आई अतिशय श्रीमंत घरातली होती, पण बाबांनी काय पाहिलं, समाजातला मुलगा आहे, होतकरी मुलगा आहे, हुशार मुलगा आहे, स्वतःच्या हिमतीने वर चढलेला आहे, ह्याच्यात काहीतरी स्ट्रेंथ आहे, बस एवढंच पाहिलं, मुलगी देऊन टाकली. म्हणजे बाबांचा निर्णय आज अत्यंत योग्य होता असं वाटतं. बाबांचा आमच्या घरात वडिलांनी एकदा निर्णय घेतला की त्याच्यात चेंज नव्हता. तो निर्णय खूपच योग्य होता हे तुम्हाला आज पटलं असेल. केव्हाच बाबांनी एकदा ठरवलं तर ती गाठ सुटत नाही. योग्य आहे का नाही निर्णय? कशाला नाहीये हे बघा ना. आता उत्तर द्या त्याचं. योग्य असल्याशिवाय, पारख असल्याशिवाय वडिलांनी गाठ बांधलीच नाही. योग्य आहे आणि साथही आहे. तुम्ही काय सांगाल? खरं तर मी एक MBBS पास झाल्यानंतर मला सडन एके दिवशी MBBSचे मार्क मी दाखवायला लागलो, कारण मला माहीत आहे की मी शिक्षण घेत असताना खेडकर साहेबांनी आपल्याला मदत केली आणि MBBSचे मार्क पाहिले आणि मी त्यांना दाखवायला गेलो. मला एवढे मार्क पाहिले. त्यांनी मला विचारलं सर्जरीमध्ये कितवा नंबर आहे. मी म्हटलं ह्याच्यात विद्यापीठात 3रा आहे मी. मग मी त्यांना त्यावेळेस वाटलं की हा पोरगा पुढे MS ला लागू शकतो. आणि नंतर त्यांनी मला रात्री जेवायला बोलवलं. म्हटलं मी एक गरीब घरचं पोरगं आणि मला जेवायला कसं काय बोलवलं. आणि मग त्या खेडकर फॅमिलीमध्ये मी जेवायला तिथं एक मला आठवत नाही कपडे कसले असतील, काय विद्यार्थ्याला काय असणार. तिथं जेवल्यानंतर मला 3-4-5 महिन्यांनी कळलं की त्यांची इच्छा अशी आहे, आणि कारण त्यांनी 2 ठिकाणी चर्चा केली. आणि त्यावेळेस अतुल कराड जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्या वडिलांना विचारलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुलगा काय ते पहा, घरची परिस्थिती शून्य आहे. असं अतुल कराड यांचे वडील जे डेप्युटी कलेक्टर इथं होते त्यांनी सांगितलं. त्यानंतर मात्र खेडकर साहेब म्हणाले माझ्या घरी काय होतं, मी सुद्धा रस्त्यावर काम करणारा होतो, पण मी कर्तबगार होतो म्हणून मी एवढा नामांकित झालो. जर मुलगा चांगला असेल आणि शिक्षित तो MS होणार आहे, आणि म्हणून आपण हे त्यांच्या आईवडिलांना विचारा, आणि मग हे नातं जमलं. परत तुमच्याकडे येतो. ही जी तुमच्या वडिलांची भूमिका होती ही प्रचंड मोठी जाणीव ठेवणारी आणि जमिनीवर कसं राहावं हे दाखवणारी होती. म्हणजे ते शून्य होते आणि तुमचे वडील त्यावेळेला तर मोठे होते. तर तुम्हाला काही कन्फ्युजन आलं का की एखाद्या गरीब मुलासोबत आपलं लग्न लावतायत, किंवा त्यावेळच्या तुमच्या भावना काय होत्या, किंवा तुम्हाला जेव्हा कळलं त्यावेळेला काय वाटलं? अरे आमचं लग्न ठरलं तेव्हा मी नुकती 10वी पास झाले होते आणि मला सांगण्यात आलं होतं की तुझं लग्न ह्या मुलाशी ठरलेलं आहे. तिथंच सगळं संपलं, बाकी कसलाच विचार नाही. हे सगळं ॲक्सेप्ट आणि पूर्ण आयुष्य टोटल ॲक्सेप्ट. म्हणजे तुम्ही लग्न झाल्यानंतर डॉक्टर झालात? हो, मुलगा होता मला. लग्न झाल्यानंतर मला ॲडमिशन झाली, लग्न झालं, मुलांबरोबरच माझं शिक्षण सगळं झालं. आता कराड साहेबांच्या दोन्ही बहिणींकडे जाऊयात. हा सगळा प्रवास तुम्ही ऐकलेला आहे, तुम्हाला काय वाटतंय भावाबद्दल, वहिनीबद्दल? नाही, हा सर्व प्रवास म्हणजे अगदी मी जवळून पाहिलेला आहे. म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून किंवा दादांचं लग्न जमायच्या अगोदरपासून हे सगळं अगदी जवळून पाहिलेलं आहे. ते कोणतंही सुख असो दुःख असो सगळं अगदी डॉक्टर खेडकर साहेब असतील किंवा त्यांच्या मिसेस असतील खेडकर, तर त्यांनी पण आम्हाला कधी म्हणजे असं आपल्या मुलीच्या ह्या नंदा आहेत मग त्यांना वेगळं वागणूक दिली पाहिजे असं अजिबात कधी वागवलेलं नाही. खेडकर साहेब गेले तरी काय चाललं आहे बेटा, काय नाही, किंवा असं करा तसं करा समजवून सांगायचे. आणि घरातले जे संस्कार घडवायचे आहेत ते मिसेस खेडकरनी घडवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी जरी मी भेटायला आले, माझ्या मिस्टरांच्या बरोबर नोकरीच्या गावी जरी असले आणि संभाजीनगरला जर मी भेटायला आले भाऊ आणि बहिणी म्हणून, तरी पण ते माझं सुख दुःख सगळं विचारायचे, अडचणी काय ते विचारायचे. आणि मग घरात कसं काय केलं पाहिजे हे पण त्यांनी, म्हणजे त्यांच्या मुलीसाठी किंवा त्यांची मुलीची नणंद आहे म्हणून नाही, की एक समाजाची मुलगी आहे, आपल्या नात्यातली मुलगी आहे,
हे समजून त्यांनी म्हणजे हे सगळं शिकवलेले की आमच्यावर संस्कार घडवलेले आहेत. त्याच्यामुळे आमच्या बहीण भावामध्ये कधीच कुठलाच दुजाभाव नाही आणि वहिनीमध्ये पण नाही. अगदी म्हणजे रोज फोनवर भेट नाही झाली, फोनवर नाही बोललं तरी एकमेकींना करमत नाही आम्हाला. तुमच्या वहिनीची मला तर भीती वाटते बा, तुम्ही कसं घाबरत नाहीत कळत. ते आवाजामुळं बाहेरच्या लोकांना भीती वाटते, पण अगदी जवळून एकमेकींचं सुखदुःख असेल, घरातल्या अडीअडचणी असतील, ते फक्त उज्ज्वलापेक्षाही मला आणि तिलाच माहीत आहेत आणि त्या सोडवायचा पण आम्ही दोघी एका विचाराने प्रयत्न करून अगदी आम्ही गुण्यागोविंदानं म्हणजे मैत्रिणी राहत नसतील, बहिणी राहत नसतील किंवा नातेवाईक पण राहत नसतील, एवढं आम्ही दोघी मिळून एक विचाराने राहतो. आणि घराला कसं पुढं आणायचं हे पहिल्यापासून, अगदी माझं लग्न झालं असेल, तिचंही झालं असेल, तरी तेव्हापासून ठरवून आम्ही एक विचार करून आम्ही घर पुढं आणलेलं आहे. तुम्हाला वाटते का भीती? भीती आता अशी अडचण आहे, नाही खरं बोलायचं, अडचण नाही म्हणायचं, हा अडचणीचा विषय नाही. हो तर हो, नाही तर नाही. कसं आहे की मला समाजात काम करत असताना घरामध्ये सुद्धा शांतता राहावी लागते आणि शांतता ठेवायची असेल तर घरामध्ये मी घाबरून राहावं लागतं. घाबरून नाही म्हणण्यापेक्षा एखादी गोष्ट मनासारखी जरी नसेल आणि आमचे मिसेस सांगत असेल तर ते तिचंच मी मान्य करतो. घराच्या मध्ये तिचा कारभार, बाहेरचा आपला कारभार, हे माझ्यामध्ये पूर्ण अंडरस्टँडिंग आहे. एखादी मनात गोष्ट पटली नाही पण मिसेस सांगत असं झालं पाहिजे, मी म्हणतो हो पटकन करून टाक. थोडक्यात उत्तर असं आहे की ते तुम्हाला भितात बुवा. घाबरत नाही. इट इज नॉट रिस्पेक्ट, नाही, इट इज अंडरस्टँडिंग. कसं आहे आमचं म्हणजे लग्नाआधी 5 years वी वर टुगेदर, वी वर ग्रोईंग आणि आमचं एकच ठरलेलं होतं की वी हॅव टू ग्रो, कारण आपल्याकडे काहीही नाही आहे, शून्यातनं वर यायचं आहे. त्यामुळे एक विचार, समविचार, डिस्कशन करून पुढं व्हायचं. ज्या गोष्टीने भांडण होती ती गोष्ट सोडून द्यायची, फॉरगेट इट, त्याच्यात परत डिस्कशन नाही, गो अहेड. कारण वी हॅड टू ग्रो अप, वी हॅड टू ब्रिंग द होल फॅमिली टू अप अँड इट वॉज अ बिग डिस्टन्स आणि तो कवर करून टुडे वी आर ॲट द सेम लेवल. सगळ्यांचं एज्युकेशन करणं जरुरीचं होतं, इट वॉज अ मस्ट. ते आम्ही करून घडवून घेतलं की नाही सगळे शिकले पाहिजेत, सगळे एका लेवलला स्टँडर्ड लेवलला टिकले पाहिजेत. म्हणजे अंगद होता तेव्हा त्याला कंपनी उघडून दिली, उज्ज्वलाला डॉक्टर केलं, हिला डॉक्टर केलं, की सेम स्टेटस, कोणी असं वर खाली नाही आलं पाहिजे. ईच वन शुड बी रिस्पेक्टेड इन द सोसायटी. आणि हां बोला 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 बोला. मी शिकत असताना मला आठवतं आहे आमच्या भावाचं लग्न झालं नव्हतं, भावाला घर घेऊन द्यायचं होतं. त्यावेळेस भास्कर मुंडे जे आहे ते CEO होते माडाचे, ते 75,000ला घर होतं. मी सांगितलं 75,000 पाहिजेत, आमच्या मिसेसनं दिले. ती म्हणली नाही भावाला घर का द्यायचं म्हणून, ही लहान बहीण आहे, हिला MGMला ॲडमिशन द्यायचं होतं, तिला डोनेशन द्यावं लागत होतं, तिचं फीस भरत होतो आम्ही महिन्याला. पण आमच्या मिसेसने सांगितलं नाही की हे देऊ नकोस म्हणून. त्याहीपेक्षा छोटा भाऊ आमचा होता, तो पुण्यात होता, तो त्याला हॉस्टेलपासून तो कॉलेज लांब होतं. तर ते म्हणे मला गाडी काय मिळेल का, तर आमच्याकडे गाडी घ्यायची परिस्थिती नव्हती. पण अशा परिस्थितीमध्ये हिच्या वडिलांनी हिला एक लुना दिली होती. तर लुना आईवडिलांना न सांगता स्वतःची लुना काढून, ही साधारण 81-82ची गोष्ट असेल, लुना काढून स्वतःची ती त्याला आम्ही पाठवून दिली. म्हणजे असं जिथं अडचण तिथं आमची मिसेस उभा होती, म्हणजे ह्या एकत्रित विकासासाठी. पण हे होत असताना घरामध्ये आलं आणि तिने एखादी गोष्ट सांगितली, योगीच मीच नवरा आहे आणि माझंच ऐकलं पाहिजे असं नाही आहे. मी पण विचार करत होतो आणि योग्य असेल ते आम्ही निर्णय घेत असतो. एखाद्या वेळेस जर समजा बाहेरचं गोष्ट असेल तर बाहेरची अंडरस्टँडिंग मला जास्त आहे, म्हणून बाहेरचं मी माझं ऐकायचं आणि घरचं तिचं ऐकायचं, हे आमची अंडरस्टँडिंग. कसं होतं माहिती आहे, आम्ही दोघं डॉक्टर होतो, राईट. दोघं डॉक्टर असल्यामुळे वी हॅड दॅट इक्वल, नाही वेवलेंथ आमची एक होती की ह्यानी ऑपरेट केलं तर आय हॅव गॉट टू लुक आफ्टर एव्हरीथिंग, की कुठं काही नुकसान नाही झालं पाहिजे ना, तुमच्या फॅकल्टीमध्ये नुकसान झालं पाहिजे ना, तुमचं नाव खराब झालं पाहिजे. तर वी वर व्हेरी स्ट्रिक्ट ऑन दॅट मॅटर्स, की मी चाललो आहे, बाकीचं सांभाळण्याचं काम माझं होतं, पुढं जायचं काम ह्याचं होतं. खंबीरपणे पाठीशी उभी अजूनही आहे, त्यामुळे सगळे चांगले. त्याहीपेक्षा मला आठवतं आहे ज्यावेळेस मुलं आमची लहान होती तर मुलांना एका स्कूटरवर आम्ही नेऊन सोडत होतो. मी उठलो आणि मुलं तयार करत असताना
उठलं तर त्यांचा डब्बा करायचं काम हे करायचे आणि मुलाच्या कपड्याची इस्त्री करायचं काम मी करतो. त्यांना इस्त्री करायची, त्यांना कपडे घालायचं आहे आणि मग मी स्कूटरवर नेऊन सोडत होतो. अशा परिस्थितीमधून एकत्र येऊन आम्ही शिकलो आहे आणि आज सर्वांच्या जनतेच्या आशीर्वादाने आणि भगवंताच्या आशीर्वादाने आम्ही एका अत्यंत चांगल्या लेवलला आहोत. पण आमची संस्कृती आम्ही विसरली नाहीत, आमचं नातं आम्ही जपून ठेवलेलं आहे आणि एकत्र अत्यंत चांगल्या तऱ्हेनं वागतो आहे आणि आम्हाला हेच आदर्श सर्वांनी घ्यावा असं आम्हाला ठेवा. आमच्यात मी नवरा किंवा तू बायको अहंकार कुठंच नव्हता, गर्व कुठंच नव्हता. वी आर इक्वल, वी हॅव टू गो टुगेदर, वी हॅव टू प्रूव्ह इट की येस वी कॅन डू थिंग्स टुगेदर. हा आमचा ध्येय होता. म्हणजे मी बसेन आणि तू मला आणून दे असं कधीच नाही. नवरेगिरी हा प्रकारच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कुठंच नाही, बिलकुल नाही. तर आपण बघू शकता की हे कराड मिस्टर अँड मिसेस बोलत आहेत. हे आदर्श दाम्पत्य जीवन त्यांनी कसं जगलं हे त्यांनी सांगितलेलं आहे. नवरेगिरी किंवा असा प्रकार आमच्यात नव्हता. थोडक्यात काय तर संपूर्ण महाराष्ट्रातले जे लोक हा इंटरव्ह्यू बघतील त्यांच्यासाठी ही आदर्श बाब आहे, ज्यातून एक वेगळा आदर्शसुद्धा घेतला जाऊ शकतो. शेवटी आपण उज्ज्वलाताईंकडे येतोय. एक आदर्श 2 व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात भेटले. हे दोघंही आमच्यासाठी आदर्श आहेत आणि मी आपल्याला सांगू इच्छिते की त्यांचा आदर्श हा आम्ही तर घेतोच, पण बाकीच्यांनी पण घेण्यासारखा आहे. आज एवढ्या मोठ्या उच्च पदावर आहेत तरीसुद्धा आमची पूर्ण नाळ ही घरात आहे. म्हणजे घरातल्या नौकरांच्यापासून असेल, आमची मुलं असतील, आमचे नातवं असतील, यांचे सगळ्यांच्या बरोबर ते. आणि आजही आम्ही सगळे सण एकत्र करतो आणि हे सगळं जर शक्य असेल तर फक्त आणि फक्त आमच्या ज्या वहिनी आहेत त्यांचा खूप मोठा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि मी सांगू इच्छिते की मी आत्तापर्यंत आजही कधीच तोंड उघडून मी माझ्या वहिनीला कधीच काहीच बोललेली नाही आहे. डेअरिंगच नसेल. नाही, डेअरिंग नाही आहे, आदरयुक्त भीती आहे ती, डेअरिंग नाही. डेअरिंग करायला काही करू शकतो, पण जो रिस्पेक्ट आहे किंवा आदर जो आहे तो अतिशय जास्त आहे. आणि त्या काळात जर त्यांनी शिकवलंच नसतं मला, म्हणजे डॉक्टर साहेबांची किती जरी इच्छा असते की डॉक्टर व्हायचं, हे करायचं ते, आणि त्यावेळेस जर त्यांनी नाही म्हणून सांगितलं असतं तर आज मी होऊन एखादी टीचर झाली असते ना. तर आज जे आमचं सर्व कुटुंब एवढा चांगल्या अतिउच्च पदावर आहे ते फक्त आणि फक्त ह्या दोघांच्या कष्टामुळं आणि राजकारण हातात नव्हतं. राजकारण विषय वेगळा आहे, पण शिक्षण देत असताना माझी इच्छा जरी असली बहिणीला भावाला मदत करावी आणि जर ती एक मोठ्या फॅमिलीमधली मोठ्या श्रीमंत घरची मुलगी होती, तिने जर अडवलं असतं तर ही आमची दोन्हीही बहीण भावंड आम्ही एकत्र राहिलो नसतो. म्हणून ह्या सर्व आणण्यामध्ये जे मेन सेंटर पिलर जे आहे ते आमची मिसेस आहे आणि सर्व घरामध्ये ती जा ऐकतो आम्ही आणि बाहेर असेल तर आम्ही आमच्या मनासारखं करतो. तर नक्कीच ही एका कुटुंबाची आदर्श कहाणी म्हणावी लागेल की जे सगळे व्यक्ती एका कुटुंबातले त्या कुटुंबातल्या एका महिलेला आदराचं स्थान देतात आणि त्यांच्यामुळे आपण घडलो हे कबूल करतात. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर भाऊबीजेच्या दिवशी हा एक मोठा वेगळा आदर्श कुटुंबाचा एक धडा सगळ्यांना पाहायला मिळाला. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.